ऐन प्रचाराच्या धामधुमीत अजित पवार प्रचारापासून दूर आहेत। चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार प्रचारात गैरहजर असल्याने अजित पवार नक्की कुठे आहेत याची आता चर्चा सुरू आहे। नरेंद्र मोदींच्या नाशिकच्या सभेलाही त्यांनी दांडी मारली। खरं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत, मात्र या सभेला छगन भुजबळांनीच फक्त हजेरी लावली। तर मुंबईतल्या मोदींच्या रोड शो मध्ये सुद्धा अजित पवार दिसले नाहीत। वाराणसीत मोदींचा अर्ज भरतानाही अजित पवार गैरहजर होते, त्यांच्याऐवजी प्रफुल्ल पटेलांनी तिथे हजेरी लावली। अजित पवारांच्या पक्ष कार्यालयाकडून सुद्धा काहीच माहिती देण्यात आली नाहीये। मात्र आता उद्याच्या महायुतीच्या सभेत तरी अजित पवार दिसणार का याची चर्चा सुरू झाली आहे। तर चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार कुठल्या कार्यक्रमात गैरहजर राहिले आहेत पाहूया। 13 मे रोजीच्या चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार प्रचारातून गायब आहेत। 14 मेला वाराणसीत पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज भरायचा होता, मात्र तिथे ते हजर नव्हते। तिथे प्रफुल्ल पटेल हजर होते। वाराणसीत अर्ज भरताना अजित पवारांऐवजी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। प्रफुल्ल पटेलांची हजेरी होती। 15 मे रोजी नरेंद्र मोदींच्या दिंडोरीतील सभेतही अजित पवार गैरहजर होते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत। मोदींच्या सभेला केवळ छगन भुजबळांचीच हजेरी होती। 15 मे रोजी मुंबईत मोदींचा रोड शो होता, म्हणजेच कालच रोड शो होता, ज्याला अजित पवार अनुपस्थित होते। तर 17 मे महायुतीच्या उद्याच्या सभेत तरी अजित पवार दिसणार का हा प्रश्न आता चर्चेत आलेला आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया। अरुण, महत्त्वाच्या कार्यक्रमांना अजित पवारांचं अनुपस्थित असणं प्रश्न उपस्थित करताय, अजित पवार आहेत कुठे? महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा अखेरचा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा अजून बाकी आहे, ज्या टप्प्यामध्ये तब्बल 13 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होते आणि अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा महायुतीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे। असं असताना अजित पवार गेल्या 3 दिवसांपासून 4 दिवसांपासून कुठेच दिसत नाही आणि त्यामुळेच उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। खरं तर अजित पवारांचं शेवटचं दर्शन, ज्याला आपण म्हणतो की जाहीर कार्यक्रम जो आहे तो 11 तारखेला पुणे शिरूर मावळची जी निवडणूक होती त्या निवडणूक प्रचाराची सांगता 11 तारखेला होणार होती। त्या दिवशी अजित पवारांची शेवटची सभा ही शिरूरमध्ये झाली आणि त्यानंतर अजित पवार हे दिसेनासे झाले। दरम्यानच्या काळामध्ये अजित पवारांकडून केवळ काही संदेश मेसेजेस येत आहेत आणि मंगळवारी आलेला म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आणि मुद्रा करणारा मेसेज त्यांच्या मीडिया टीम कडून आलेला आहे। मात्र अजित पवार सध्या कुठे आहेत त्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडून मिळू शकलेलं नाहीये। ना त्यांची मीडिया टीम असेल किंवा त्यांचे QS आहे हे कोणीच सांगू शकत नाहीये। अजित पवारांचा देवगिरी बंगला जो आहे त्या ठिकाणी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील अजित पवारांचा दौरा हा माहिती नाहीये। त्यामुळे अजित पवार कदाचित सुट्टीवर गेले असतील, कारण गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची सारखी धावपळ सुरू होती, खूप काम या निवडणुकीच्या काळामध्ये करावं लागलं, दौरे सुरू होते, विश्रांतीसाठी गेले असतील। मात्र विश्रांती घेणे म्हणजे काम पूर्ण झाल्याशिवाय विश्रांती घेणे हा अजित पवारांचा स्वभाव नाहीये। अजित पवार आपण याच्या आधी बऱ्याचदा बघितलं की कुठलंही काम म्हणजे पूर्णत्वाला गेल्याशिवाय, कारण पहाटे सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करणारा माणूस आणि कितीही थकलेला असला आदल्या दिवशी तरी देखील त्याच ताजेतवाने पद्धतीनं किंवा त्याच उत्साहानं काम करणारं हे व्यक्तिमत्व अचानकपणे निवडणुकीच्या धामधुमीत आणि शेवटच्या टप्प्यात जरी त्यांचे उमेदवार किती आहेत, त्यांच्या पक्षाचा प्रभाव या लोकसभा मतदारसंघामध्ये किती हा प्रश्न असला तरी देखील एकूण मी जसं म्हटलं की महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असल्या कारणाने अजित पवारांची अनुपस्थिती या ठिकाणी आवर्जून जाणवते।